नमस्कार, मार्केट माइंड ट्रेडरमध्ये तुमचं स्वागत आहे. आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पूर्वी लोक फक्त प्राइस बघून ट्रेड करायचे आणि खरं सांगू आजही बरेच लोक तसंच करतात. पण जर त्यासोबतच तुम्हाला चार्ट पण समजला तर गेम कम्प्लिटली बदलतो. स्ट्रॅटेजी काहीही असो, पण ती कुठे अप्लाय करायची हे समजलं ना तर हाफ बॅटल तिथेच जिंकली. आणि ते आपल्याला कोण सांगतं माहिती आहे? ट्रेंड. जर तुम्हाला वाटत असेल चार्ट रँडम आहे, तर खरं सांगू नाही. इथेच 90% लोक चुकतात. ट्रेंड समजत नाही म्हणून. पण डोंट वरी, मी आहे ना. मी तुम्हाला ट्रेंड ओळखण्याच्या ट्रिक्सच सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मार्केट खाली किंवा वर सरळ जात नाही. मग मार्केट जातं कसं? इथेच तर खरा गेम आहे. मार्केट कधीच स्ट्रेट जात नाही. ते झिगझॅग पॅटर्नमध्ये चालतं. हे समजलं की ट्रेडिंग इझी होते. कारण बायर्स आणि सेलर्स हे सतत फाईट करत असतात. बायर्स प्राईसला वर ढकलतात, तर सेलर्स प्राईसला खाली ढकलतात. पण ज्याचा फोर्स जास्त, त्या साईडला प्राईस जाणार. जसं आपण जिना चढतो, एक पाऊल वर, थोडा पॉज, मग परत वर, तशीच प्राईसही जाते. आता हा ट्रेंड नेमका ओळखायचा कसा? थांबा. आता त्याच्यासाठी आपण आधी चार्ट ओपन करण्यासाठी Googleमधून ट्रेडिंग व्यू वेबसाईट ओपन करा आणि जीमेल आय डीने लॉग इन करा. साइन अप झाल्यावर तुमचं ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट ओपन होईल. राईट साईडला तुम्हाला वॉच लिस्ट दिसते. त्यातल्या चार्टवर क्लिक करा आणि खाली फुल चार्टला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दिसेल. आता हा निफ्टीचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्याच्या राईट साईडला आहे निफ्टीची प्राइस आणि खाली दिसतंय डेज. तर आता निफ्टीची प्राइस कशी मूव्ह होते हे आपल्याला चार्टवर दिसतंय. तर आपण ट्रेंड ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. आता स्क्रीनवर बघा काय दिसतंय. एक लो ब्रेक झाला. मग जेव्हा मार्केट आधीचा लो तोडतो म्हणजेच सेलर स्ट्रॉंग आहेत. मग तो वर जातो, पण स्ट्रॉंग हाय बनवत नाही आणि पुन्हा खाली येतो. न्यू लो बनवतो. जसं एखादा माणूस पाय घसरून खाली पडतो, उठायचा प्रयत्न करतो, पण स्ट्रॉंग उभं राहता येत नाही आणि मग पुन्हा पडतो. म्हणजेच प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाली आहे. लो ब्रेक आणि वीक पुलबॅक आपल्याला काय सांगतं? तर अजून डाऊन साईड बाकी आहे. डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस लोअर हाय आणि लोअर लो क्रिएट करत जाते. आता जेव्हा मार्केट आधीचा हाय तोडतो, म्हणजेच बायर स्ट्रॉंग आहेत, मग तो खाली येतो, पण स्ट्रॉंग खाली येत नाही आणि पुन्हा वर जाऊन नवीन हाय बनवतो. जसं आपण जिना चढतो, एक पाऊल थोडं थांबतो, पण खाली परत पूर्ण येत नाही आणि पुन्हा वर चढतो. हाच आहे अप ट्रेंड. म्हणजेच प्राइस इथं अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झाली आहे. आता इथं ॲक्च्युअलमध्ये ट्रेंड कसा शिफ्ट होतोय ते दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर जिथे प्राइस हायर हाय आणि हायर लो बनवते तो अप ट्रेंड, जिथे लोअर हाय आणि लोअर लो बनवते तिथे डाऊन ट्रेंड, आणि कधीकधी प्राइस ना वर ना खाली रेंजमध्ये अडकते तो साईडवेज. जेव्हा पॅटर्न बदलतो तेव्हा ट्रेंड चेंज होतो. ट्रेंड समजला की मार्केट 50% इझी होतं. नेहमी लक्षात ठेवा, ट्रेंड इज युअर फ्रेंड. तुम्हाला काय वाटतं? निफ्टी अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंड? कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच सिंपल आणि प्रॅक्टिकल शेअर मार्केट कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. बाय बाय.